नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम झणझणीत आणि चविष्ट अशी शेवभाजीची रेसिपी. चला तर मग सुरू करूया. शेवभाजी बनवण्यासाठी तुम्हाला बारीक चिरलेला कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं एकत्र चिरून घ्यायचं आहे. यामध्ये टोमॅटो, लसूण, कोथिंबीर आणि आलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही खोबरंसुद्धा टाकू शकता, पण ते ऑप्शनल आहे. आता एका कढईत तेल गरम करून त्याच्यात जिरे टाकून घ्यायचे आणि बारीक चिरलेला कांदा. हा कांदा मस्त सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आणि यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचे. वाटण मस्त असे भाजून घ्यायचे, त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं आणि हे वाटण भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण छोटे बारीक केलेले टोमॅटोचे तुकडे पण टाकायचे. हे पण ऑप्शनल आहे, तुम्ही ते स्किप करू शकता. आता बघा, मस्त मिश्रणाला तेल सुटलं आहे. तर यामध्ये आपण हळद, धने जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ टाकणार आहोत. हे सगळं टाकून मसाला मस्त परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत. आणि हा परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर मस्त 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आलेल्या रश्श्यामध्ये आता आपण शेव टाकणार आहोत. ही जाडसर शेव घ्यायची, बारीक शेव घ्यायची नाही. रेडी आहे आपली मस्त झणझणीत अशी शेवभाजी. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा.